आपण शुभ सन्मान करणार आहोत. आर.बी. शर्मा सरांच्या शुभ हस्ते आपण चौले साहेबांचा यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. बागडे बुक स्टॉलचे मालक आहेत आणि त्यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करतोय. चला गणेश 11 संघ एक्स्ट्रा प्लेयर. चला सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. राजकुमार आणि अंतू. राजकुमार आणि अंतू आपल्याला पाहायला मिळतील. तर प्रणित बॉलिंग ट्रॅक वरती इन्क्लुजन प्रणितचं आपल्याला पाहायला मिळतोय. इन्क्लुजन प्रणितचं आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणित पार्टे. थँक्यू डीजे. बस प्रणित आपल्याला पाहायला मिळतील. अंतू आणि राजकुमार. राजकुमार स्ट्रायकिंग एंड वरती आहे. अंतू आपल्याला पाहायला मिळतील. आणि यस वरपचा चमचमणारा एमर्जिंग प्लेयर अर्थातच प्रणित पाटे आपल्याला पाहायला मिळतील. प्रणित ज्या खेळाडूने आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडली असा प्रणित पाहायला मिळतो मैदानावरती तयार. यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस बॉल जरूर होता. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 1 ऑन द बोर्ड. एक धावची धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. प्रणित एक असा खेळाडू आहे ना ज्या खेळाडूकडे गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. एमर्जिंग प्लेयर आहे. आणि अंतू त्याच्या समोर देखील पाहायला मिळतो. अंतूकडे गुणवत्ता देखील ठासून ठासून भरली आहे. मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र डबल आणि 1 शॉट. त्यामुळे फक्त एकच धाव असेल. 1 शॉट त्यामुळे फक्त एकच धाव असेल. आणि धावसंख्या फलकावरती 2 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केलाय. वेल स्टॉप. दोन मैदानावरती कंप्लीट. धावसंख्या फलकावरती 4 आपल्याला पाहायला मिळेल. षटक महत्त्वाचं. या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा खुटणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. इंटरेस्टिंग ही मॅच आपल्या सर्वांना पाहायला मिळते. क्रिकेटचा हा दैदीप्यमान सोहळा. फुल टॉस ऑन साईडला टर्न केलाय. फिल्डिंग तर अप्रतिम पाहायला मिळाली उमेशच्या वतीने. महाराष्ट्र पोलीस उमेश आली आहे सिंगल. धावसंख्या फलकावरती 5 आपल्याला पाहायला मिळेल. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्कूप करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये असेल. कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज बाद. चामू अंकुशने कॅच कंप्लीट केली आहे. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन.
यावेळेस देखील ऑन साईडला टर्न करत असताना मैदानावरती आलेली सिंगल. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पंचांकडे अपील, मात्र अपील फिटत असताना पंच पाहायला मिळतील. 2 धावा कंप्लीट पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या 7. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे. तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे. 7 धावेंचं षटक. 7 धावेंचं फक्त आणि फक्त हे षटक पाहायला मिळते. प्रणित पार्टे यांच्या वतीने हे इन्क्लुजन या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एमर्जिंग खेळाडू आणि एमर्जिंग खेळाडूच्या वतीने काय इन्क्लुजन, काय जबरदस्त गोलंदाजी षटक क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळते. धावफलक 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला मार्गस्थ पाहायला मिळतोय, जे मात्र दुसरं गौरव पाहायला मिळतील. यावेळेस देखील मैदानावरती पाहायला मिळतोय, जो मात्र गौरव. बॉलरांनी बिस्ट मोड ऑन केलाय सध्याच्या घडीला, काय सोडत नाहीयेत. पुन्हा एकदा डॉट बॉलची होत असताना आपल्याला समाप्ती पाहायला मिळेल. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल प्रणित. अंडर द बॉल कॅच होईल कंप्लीट. फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा धक्का बसेल. दे दनादन धुमाळ मैदानावरती. मनीष पाहायला मिळतात सध्याच्या घडीला. आणि फिंगर अप. OUT आजचा दिवस मनीष साठी नाहीये. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा धक्का बसेल. 40+ क्रिकेटचा एक फार मोठा खेळाडू भारताच्या टेनिस भाई आहे. यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. लीग बॅशच्या स्वरूपामध्ये सिंगल ऍड होईल आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 8. शेवटचा एक बॉल आणि काय गौरवने गोलंदाजी केली आहे तन्मय सर. जबरदस्त गोलंदाजी. फक्त एकच धाव, 2 विकेट. फर्स्ट मॅचमध्ये देखील बॉलिंग चांगली केली होती. मागील मॅचमध्ये थोडासा मी म्हणेल
जो मात्र त्याच्यावरती विश्वास दाखवला, त्याला सार्थ अशी कामगिरी त्याने केली आणि म्हणून या मॅचमध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला गौरव पाहायला मिळाला. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. मैदानावरती एक्झॅक्टली आलेली सिंगल आणि अशा यस लेग बाय स्ट्राइक एकदा वाढ होईल. लेग बाय स्ट्राइक सिंगल आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल. दुसऱ्या धावसंख्या 9 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं समाप्त आणि त्यानंतर दुसरं देखील समाप्त. धावसंख्येमध्ये इतका बदल आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 9 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. प्रत्येक चौकारासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी शेवटच्या ओव्हरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. मैदानावरती अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळतीये. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रवीणभाई शर्मा यांच्याकडून ही सुवर्ण संधी असेल. येस, आपण चेक करणार आहोत. सेफ आहेत. क्या बात आहे. जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट. आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्यात. ज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस आहे ड्युटी बजावत असताना लोकांचा जीव वाचवतो, इथे 5 धावा वाचवल्यात. 2 असतील, ओके, 4 धावा वाचवल्यात. येस, इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळेल. मैदानावरती एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळतोय कमालीची गोलंदाजी. प्रत्येक षटकार चौकारासाठी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रवीणजी शर्मा यांच्याकडून 500 आणि विकेटसाठी देखील मैदानावरती फलंदाज बाद होत आहेत. विकेट सॅक्रिफाईस केली आहे. आत्महत्या बोलतो मात्र इथे बलिदान दिलं आहे. ती पाहायला मिळतील. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्ट्रायकिंग एंडवरती नरूभाई आपल्याला पाहायला मिळतात. मैदानावरती कमबॅक कमालीचा होईल की पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते वर्चस्व गाजवत असताना पाहायला मिळेल, जो मात्र फिल्डिंग टीम मैदानावरती आपण म्हणू शकतो कुठेतरी एक थोडंसं टेंटेटिव्ह अप्रोच पाहायला मिळाला बॅटिंग टीमचा. क्या बात आहे. आणि उमेश पालवे यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. प्रवीणजी शर्मा सरांच्या वतीने व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत. उत्कृष्ट फिल्डिंगसाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस देखील कोलवा टप्प्याचा बॉल होता, खोदून जरूर काढलाय. एक्झॅक्टली मैदानावरती एकदा वाढ होईल
आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज होतील बाद. 1 more विकेट डाऊन. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. डबल धावेच्या प्रयत्नामध्ये यावेळेस देखील फिल्डिंग अप्रतिम आहे. जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट पाहायला मिळतोय. आणि फलंदाज होत असताना बाद आपल्याला पाहायला मिळतील. वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानावरती. पंधराचं लक्ष आणि हॅट्रिक 6 साठी 2000 राहुल दादा यादव यांच्याकडून ही सुवर्ण संधी असेल. 3 षटकार मारून जर जिंकवलं तर मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक. चला लवकरात लवकर बॅटर्स मैदानावरती येणं गरजेचं आहे. 15चं लक्ष आहे. 15. येस, त्यामुळे धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना 16 झाले. बरोबर 16. 17चं लक्ष आहे. 16 धावा धावफलकावरती. 17चं लक्ष. 17चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. थोडंसं चेंजेस. कौन सा लास्ट ओवर में पहले ओवर में बराबर है. शॉट लेगा. एक 7 रन आया, फिर 2 रन आया, फिर 2. मेरे में 6 रन आया. 6 आया. 2 डबल है. 2 ही डबल है. बस बाकी सिंगल है. 3 सिंगल पे तो 3 डबल पे रन आउट हो गया ना. 3 सिंगल आया. हां 4 3 7 हो गया ना. फिर
जरा एक मिनिट मॅच थांबवायची आहे पंच. जय का डॉट हुआ था ना, तो उसने वो यावेळेस देखील मिसिट बॉल हवेमध्ये, फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा धक्का बसेल बॅटिंग करत असताना टीमला. अभिषेक बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे. प्रवीणजी शर्मा यांच्याकडून सुवर्ण संधी असेल. प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकार आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. बाळा यांना 500 रुपयाचं पारितोषिक देखील लागू झालेलं आहे. उमेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज उमेशला आपण पाहतोय. उमेश यांच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग असेल. मैदानावरती तो तयार. बघूया आता या मॅचमध्ये कशी कामगिरी होतीये. स्टिप आउट झाले. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफिल्ड. एक्झॅक्टली सिंगल ॲड होईल आणि फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, जे मात्र 1 या आकड्यावरती. वन ऑन द बोर्ड. स्ट्रायकिंग एंडवरती प्रणित पाहायला मिळतात. प्रणित पार्ठे, यंग गन ऑफ टीम. पहिला विकेट, त्यानंतर आलेली सिंगल आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 1 पाहायला मिळते. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतील. प्रचंड वेग, पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र सध्याच्या घडीला 1 या आकड्यावर. वन ऑन द बोर्ड. यावेळी स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळेल. मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आज चौकार आलेला आहे. 4 धावा. कमालीचा स्ट्रोक होता प्रणितच्या बॅटमधून हा चौकार. यावेळेस देखील मैदानावरती आलेली सिंगल. सिंगल आड होईल. फलक देखील पुढे सरकत असताना 6 धावा धावफलकावरती. 13 मध्ये 10ची आवश्यकता.
16 16 धाब्यांचं लक्ष्य. अजून देखील 10 धाब्यांची आवश्यकता 13 बॉलमध्ये. 13 मध्ये 10 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतील तयार. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. अफलातून स्ट्रोक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धाब्यांसाठी उमेश पालवेच्या बॅट मधून हा चौकार. 12 मध्ये 6. 12 मध्ये 6ची आवश्यकता. 12 बॉल 6 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. चला तिघांना पैसे लागू झाले म्हणजे कोणाला टेन्शन नाही. षटक क्रमांक 2 ला आता सुरुवात होईल आणि बॉलिंग ट्रॅक वरती कॅफ ला आपण पाहतोय. कॅफ मैदानावरती तयार. यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल एक्झॅक्टली आलेली सिंगल धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 11 कॅफ पाहायला मिळते. 5ची आवश्यकता अजून देखील विजयासाठी इक्वेशन 5 धाब्यांची आवश्यकता. ऑन साईडला टर्न केलाय. तर लाजवाब पाहायला मिळतोय. जयने थोडासा लेट स्टार्ट घेतलाय मात्र बॉल सीमा रेषा पलीकडे. आज चौकार पाहायला मिळेल. 15 आणि शेवटचा एक शेवटची एक धाव. आशीष भाऊ इनको पीछे लो. चला एक धाव अजून बाकी त्यानंतर एन्जॉय करू शकता. ओके यावेळेस देखील मैदानावरती आलेली सिंगल आणि अशा रीतीने सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय गणेश 11 संघाने. अभिनंदन. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत आदित्य 11 संघाला. वेल प्ले टीम. Congratulations, Vishnubai. Experience is a good teacher. Yes, DJ. एका चौकारासाठी 500 आणि बाळाला विकेटसाठी 500. चला मॅन ऑफ द मॅच विदाउट एनी डाऊट उमेश सामन्याचा सामनावीर आपल्याला पाहायला मिळेल. ऐन मोमेंटला येऊन उमेशने कमालची कामगिरी केली. चला लवकरात लवकर मॅन ऑफ द मॅच साठी येणं गरजेचं आहे.
चला मॅन ऑफ द मॅच उमेश असतील आणि कॅश प्राइज देखील आहे. प्रणितला 500, बॉलरला देखील 500. ज्या बॉलरने विकेट घेतली अभिषेकची आणि त्यासोबत तिला उमेशला 1,500. चला टीम फोटोशूट होत राहील. मॅन ऑफ द मॅचसाठी पाठवा. पाहुण्यांना देखील जायचंय. हॅलो, चला लगेच पाठवा मित्रांनो प्लीज, ही विनंती. चला उमेश लवकर